मधल्या काळामध्ये केंद्र आणि राज्याची सत्ता बदलली आणि सत्तेची भली मोठी सूत्र ही नागपुरातून सुद्धा हलू लागली. मात्र अशा परिस्थितीमध्ये नागपुरात महानगरपालिकेच्या मतदानावर फारसा काही परिणाम होतोय असं वाटत नाहीये. कारण गेल्या खेपेला 51.98% मतदान हे झालेलं होतं. ह्यावेळेला हे मतदान शेवटचे आकडे अजून यायचे आहेत, मात्र 5 ते 7% वाढेल असं दिसतं आहे. आपल्याबरोबर आपले एक्सपर्ट्स आहेत. यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या जवळून पाहिलेल्या, अनेक वर्ष पाहत आलेले आहेत. आपण डॉक्टर देशपांडे यांना पहिले विचारूया की हा जो आकडा वाढलेला जो आकडा आहे 5 ते 7%, हा आकडा आपल्याला काय वाटतं? म्हणजे ह्याला आपण मोठी वाढ म्हणाल की कमी म्हणाल किंवा एक ॲव्हरेज अशी वाढ? खरं तर वेगवेगळे इश्यूज होते, डेव्हलपमेंटचे होते, विकासाचे मुद्दे नागपुरात प्रकर्षाने होते आणि तरुण वर्ग ह्या सगळ्या डेव्हलपमेंटचे जे काही इश्यूज आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित ठेवून होते. त्यांच्याशी बरेचदा चर्चा करताना जाणवत होतं की विकासाच्या दृष्टीने त्यांची एक जाण आहे आणि त्या दृष्टीने नक्की ते आपला हक्क बजावतील आणि एकंदरीत मतदाराच्या संख्येमध्ये वाढ होईल. परंतु साधारणपणे लक्षात असं येतं की ही वाढ झाली आहे, यात काही वाद नाही आणि ती एक चांगली स्वागतार्ह बाब आहे. परंतु जर आपण लोकशाही खरोखर परिपक्वताकडे जातोय असं जर आपल्याला वाटत असेल तर ह्या संख्येमध्ये अधिक वाढ होणं हे अपेक्षित होतं. आपण आपल्याबरोबर डॉक्टर पंडित खांडेकर आहेत. हे स्वतः नागपूर महानगरपालिकेमध्ये काम करून चुकलेले आहे. नागपूर महानगरपालिकेचं कामकाज आपण जवळून पाहिलेलं आहे. डॉक्टर खांडेकर, ही जी वाढ आहे हिला आपण कसं बघता? ही वाढ म्हणून मी या वाढीला बघतच नाही. कारण असं की गेल्या 5 वर्षात तरुण मतदारसंघही वाढला असेल तर त्या प्रमाणात ही म्हणजे वाढ नाही म्हणता येणार. ही अशीच टक्केवारीने आपोआप झालेली आहे. अच्छा, म्हणजे ह्याला आपण वाढ सुद्धा म्हणत नाही आहात. आपलं म्हणणं आहे की ही जी स्वाभाविकरित्या जी पॉप्युलेशन व्हायला पाहिजे तीच झालेली आहे. आणि तरुण मतदारसंघ जो आहे तो कामं बघतो. आपल्या एरियामध्ये, मोहल्ल्यामध्ये काय प्रगती झालेली आहे आणि त्यानुसार तो मतदानाला जातो. आणि आजचा तरुण मतदारसंघ हा अतिशय निराश दिसतो असं मला वाटतं. नागपुरामध्ये मेट्रो दिसते आहे, मोठमोठे रस्ते होताना दिसते, मात्र प्राथमिक शिक्षण, आरोग्य अशा सोयी सुविधा नाही, म्हणून त्याचा परिणाम या मतदानावर झालाय. ज्या होत्या त्या बंद झालेल्या आहेत. लोकांना मेट्रो आणि याचीच गरज नाही. लोकांना शिक्षण पाहिजे त्यांच्या मुलांना. लोकांना मूलभूत आरोग्य सेवा पाहिजेत. महानगरपालिकेचे दवाखाने बंद पडण्यात आलेले आहेत. कित्येक ठिकाणी डॉक्टर्स नाहीत, टेक्निशियन नाहीत. शाळा बंद पडलेल्या आहेत. शाळेच्या इमारतीत कार्यालय उघडलेली आहेत. ही परिस्थिती आहे. आपण बघतो आहोत की अशा पद्धतीचं हे अनालिसिस इथं समोर येत आहे. नागपूरचा विकास हा मेट्रो आणि रस्त्यांचा जरी होत असला तरी लोकांना हा विकास अशाच पद्धतीनं हवा आहे का, हा प्रश्न ह्या आकड्यांना पाहून इथं आपले एक्सपर्ट्स यांनी उभं केलेला आहे. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया. आज 4 उमेदवारांना प्रत्येक प्रभागातून निवडून द्यायचं होतं. त्यामुळे जो काही एक लोकांची मानसिकता आपण बघितली, जो काही ट्रेंड दिसला, त्यामध्ये आधी जेव्हा एकच व्यक्ती किंवा 2च व्यक्ती निवडून द्यायचे असायचे, त्यावेळेला सामान्यतः प्रत्येक व्यक्ती ही एकाच पक्षाला मतदान करायची. मग तो भाजपा असो किंवा काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो, पण एक पक्ष निवडायचा आणि त्याच्या लोकांना मतदान करायचं. मात्र आता 4 लोकांना निवडताना जसं आपण 4 रंगांच्या तिथे 4 रंग आहे त्याला मतदान करतो, तसं राजकीय रंग सुद्धा मतदात्यांनी बदलले का? माझं स्वतःचं मत असं आहे या बाबतीत की जे काही आपले प्रभाग झालेत आणि मतदारांनी जे काही मतदान केलं ते कदाचित पक्षाला बघून केलं की व्यक्तीला बघून केलं, या बाबतीत विश्लेषण होणं गरजेचं आहे. साधारणपणे स्थानिक पातळीवरच्या निवडणुका या व्यक्तींनी काय काय काम केलं, व्यक्तींनी आतापर्यंत त्या भागात कुठलं योगदान दिलं, कुठल्या मूलभूत गरजा त्या नागरिकांना उपलब्ध करून दिल्या, त्यांच्या ज्या काही तक्रारी होत्या त्यांना लगेच उत्तर देण्याचा प्रयत्न तिथल्या स्थानिक नेतृत्वाने केला किंवा नाही, या गोष्टीला स्थानिक पातळीवर लोक जास्त प्राधान्य देतात.
त्यामुळे पक्ष बघून काही प्रमाणात नक्कीच मतदान होत असेल, पण जसं मगाशी आपण बघितलं की लोकशाही परिपक्व होते आहे, म्हणजे लोकांनी हे देखील समजून घ्यायला हवं की जे काही त्या भागात लोक उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांचं नेमकी योगदान कसं राहिलं आहे, त्यांच्या स्वतःची शिक्षणाची पातळी किती आहे, ह्या गोष्टी महत्वाच्या या निवडणुकांमध्ये ठरू शकतात. त्यामुळे पक्षीय राजकारणाच्या व्यतिरिक्त वैयक्तिक आणि तो जो उभा असलेला जो काही उमेदवार आहे त्याचं योगदान आणि त्यांनी केलेलं त्या प्रभागातलं कार्य हे मला वाटतं जास्त महत्वाचं या संपूर्ण निवडणुकांच्या प्रक्रियेमध्ये राहील. म्हणजे निकाल कुठेतरी चकित करून जाऊ शकतो. होऊ शकतं. नितीन गडकरी असो, देवेंद्र फडणवीस असो, यांनी मोदी, फडणवीस, गडकरी यांच्या नावावर, यांच्या कामावर मतं मागितली होती आणि महानगरपालिकेच्या कामावर तशी मतं मागितल्या गेली नाहीत. तर कुठेतरी लोकांनी यांच्या कामाला मतदान केलं का आज, असं आपल्याला काय वाटतं? मला असं वाटते की स्थानिक लोकांनी जे मतदान केले ते त्यांच्या वार्डात जशा प्रकारचे कामं झाले असतील, त्यांच्या वार्डाचा जो उमेदवार असेल त्यांनी जे आम्ही डॉक्टर देशपांडे यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे त्याच आधारावर मतदान झालं आहे. आपल्या एक्सपर्ट्सचं जे काही अनालिसिस आहे लोकांना भेटल्यावर, वॉर्डांमध्ये लोकांशी संपर्क केल्यावर, तो हेच आहे की नागपूर महानगरपालिकेचा निकाल हा कुठेतरी चकित करू शकतो. लोकांनी एकाच पक्षापेक्षा उमेदवाराकडे पाहून मतदान केलेलं आहे आणि जी काही उदासीनता आहे ती नागपुरात दिसणारा जो विकास आहे तोच लोकांना हवा असलेला विकास आहे का, याच्यावरचं सुद्धा मतदान ठरू शकतं.